महत्वाची बातमी 2024 मध्ये देशभरात राज्यसभेचे 68 खासदार हे निवृत्त होणार आहेत. नारायण राणेंचाही कार्यकाळ संपणार आहे. भाजपकडून राणेंना राज्यसभेवर पुन्हा संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई देखील निवृत्त होणार आहेत. सेना एनसीपीमधील फुटीनंतर राज्यसभा निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील जाणून घेणार आहोत. गजानन, नक्कीच नवीन वर्षामध्ये राज्यसभेचे 68 खासदार निवृत्त होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं सुद्धा नाव आहे. त्यामुळे आता नारायण राणेचं भाजप काय करणार मोठा प्रश्न आहे. त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार का किंवा त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. 68 खासदार निवृत्त होत आहे आणि त्या 68 खासदारांपैकी 3 जागांसाठी लवकरच मतदान होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारायण राणेसह हे 68 खासदार जे निवृत्त होणार आहेत त्यामध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. आगामी वर्षभरात हे निवृत्त होणारे नावं आहेत. त्यात शिवसेनेच्या खासदारांचे नाव आहे. एकूणच या खासदारांना भाजप आणि वेगवेगळे पक्ष कुठं पुन्हा संधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की 2024 हे वर्ष देशभरात निवडणुकांचं वर्ष आहे. लोकसभा निवडणूक आहे. त्याच काळामध्ये महाराष्ट्रातून मराठा चेहरा म्हणून भाजपचा मराठा चेहरा म्हणून गेलेले नारायण राणे हे सुद्धा निवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काय पक्ष जबाबदारी सोपवते याकडे लक्ष लागलेलं आहे. नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.